नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही या चॅनलवर. श्रोत्यांनो, आज देखील आपण तालुक्यांच्या व जिल्ह्यांच्या यादीसह आलेलो आहोत. श्रोत्यांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना या पेन्शन योजनांबरोबरच विधवा महिला पेन्शन योजना आणि विकलांगता योजना या सर्व योजनांचा पेमेंट शेड्यूलचा हप्ता जारी झालेला आहे. श्रोत्यांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही जिल्हे काही तालुके पाहिलेत. या व्हिडिओमध्ये देखील आपण काही जिल्ह्यांची काही तालुक्यांची यादी पाहणार आहोत, ज्यांचं पेमेंट जे आहे थोड्याच दिवसात जमा होणार आहे. श्रोत्यांनो, तारीख मी तुम्हाला सांगणारच आहे. तत्पूर्वी आपण जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी पाहूया. तर श्रोत्यांनो, सर्वात पहिला आजचा आपला जिल्हा आहे ज्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे, तो आहे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुका, कामठी तालुका, याचबरोबर काटोल, नरखेड आणि सावनेर तालुका देखील यात समाविष्ट करण्यात आलेला आहे. श्रोत्यांनो, या सर्व जिल्ह्यामधील या सर्व तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे. श्रोत्यांनो, नागपूर जिल्ह्यातील अजून काही तालुके आहेत ज्यामध्ये उमरेड आणि कळमेश्वर या देखील तालुक्यांचा समावेश आहे. श्रोत्यांनो, आपल्या चॅनलवर जर कोणी विदर्भातून हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी प्रतिक्रियेद्वारे कमेंटद्वारे आपल्या चॅनलवर उपस्थिती दाखवायची आहे. श्रोत्यांनो, थोड्याच वेळापूर्वी एका श्रोत्यांनी आपल्याला कमेंट केली होती, नागपूर जिल्ह्याची माहिती सांगा, आणि आपल्याकडे यादीमध्ये योगायोगाने नागपूर जिल्ह्याचं नाव देखील आलेलं आहे. मी थोड्याच वेळात तुम्हाला तारीख काय आहे ते सांगणार आहे. श्रोत्यांनो, तत्पूर्वी आपण काही जिल्ह्यांची माहिती घेणार आहोत. श्रोत्यांनो, पुढील जिल्हा जो आहे तो आहे गडचिरोली जिल्हा. श्रोत्यांनो, गडचिरोली जिल्ह्याचं देखील पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झालेलं आहे. श्रोत्यांनो, गडचिरोली जिल्ह्यातील कोणकोणते तालुके किंवा कोणकोणत्या तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे याची माहिती आपण आता पाहूया. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली तालुक्याबरोबरच शिरोंचा तालुका, चामोर्शी तालुका, अहेरी तालुका, एटापल्ली तालुका आणि देसाईगंज किंवा वडसा तालुका या सर्व तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे. श्रोत्यांनो, थोड्याच वेळात मी तारीख जी आहे ती डिक्लेअर करणार आहे. पुढील जो जिल्हा आहे श्रोत्यांनो तो आहे कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र. श्रोत्यांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांची यादी देखील आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. श्रोत्यांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका, त्याचबरोबर तालुका कागल, तालुका करवीर, त्याचबरोबर तालुका पन्हाळा या देखील तालुक्यांचं शेड्यूल जारी झालेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अजून काही नावे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये राधानगरी, भूदरगड आणि गगनबावडा या सर्व तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल आणि त्याचबरोबर श्रोत्यांनो, या ठिकाणी शिरोळ तालुका, हा तालुका देखील कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. श्रोत्यांनो, आत्तापर्यंत मी तुम्हाला जी नावे सांगितली या सर्व तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झाल्याची माहिती आपल्याला प्राप्त होत आहे. तर श्रोत्यांनो, पुढील जो जिल्हा आहे तो आहे पालघर जिल्हा, महाराष्ट्र. येथील काही तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल, काही तालुके म्हणण्यापेक्षा मला वाटतं सर्वच तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल आहे, ज्यामध्ये वसई तालुका, डहाणू तालुका, तलासरी तालुका, विक्रमगड तालुका, त्याचबरोबर तालुका वाडा, तालुका जव्हार आणि तालुका मोखाडा, तालुका मोखाडा या सर्व तालुक्यांचं म्हणजे संपूर्ण पालघर जिल्ह्याचं पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झाल्याची माहिती आपल्याला प्राप्त होत आहे. श्रोत्यांनो, तुम्ही जर पालघर जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओखाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि आपली उपस्थिती दाखवायला विसरू नका. श्रोत्यांनो, पुढील जिल्हा आहे नाशिक जिल्हा. श्रोत्यांनो, तालुका करवण, तालुका सुरगण, तालुका चांदवड, त्याचबरोबर नांदगाव,
निफाड, त्याचबरोबर देवळा, मालेगाव, सिन्नर या सर्व तालुक्यांबरोबरच अजून काही तालुके आहेत ज्यामध्ये तालुका नाशिक, तालुका इगतपुरी आणि तालुका त्र्यंबकेश्वर या सर्व तालुक्यांचा देखील समावेश आहे। नाशिक जिल्ह्यातील या सर्व तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झालेलं आहे। श्रोत्यांनो, पुढील जिल्हा जो आहे तो आहे विदर्भ विभागातीलच येणारा एक महत्त्वपूर्ण जिल्हा, तो आहे भंडारा जिल्हा। श्रोत्यांनो, भंडारा जिल्ह्याचं देखील पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झालेलं आहे। श्रोत्यांनो, मी जे पेमेंट शेड्यूल सांगतोय ते सर्व एकाच तारखेचं पेमेंट शेड्यूल आहे आणि त्याची तारीख मी लवकरच जाहीर करणार आहे। तत्पूर्वी श्रोत्यांनो, आपण भंडारा जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे त्याची तालुकावार यादी पाहणार आहोत। तर श्रोत्यांनो मोहाडी काय आहे? मोहाडी, लाखंदूर, लाखणी, याचबरोबर सावली आणि भंडारा या सर्व तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झालेला आहे। आतापर्यंत आम्ही भंडारा जिल्ह्यातून या सर्व तालुक्यांची यादी प्राप्त करून घेतलेली आहे। तर श्रोत्यांनो, तुमची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे असे मला वाटते आणि आता वेळ झाली आहे तारीख घोषणा करण्याची। तर श्रोत्यांनो, आतापर्यंत मी ज्या जिल्ह्यांची यादी, तालुक्यांची यादी वाचून दाखवलेली आहे त्या सर्व जिल्ह्यांचं आणि त्या सर्व जिल्ह्यांमधील तालुक्यांमधील सर्व लाभार्थ्यांचं एकाच तारखेला पेमेंट जनरेट होणार आहे आणि ती तारीख आहे दिनांक 5 जुलै 2025 ते दिनांक 7 जुलै 2025 या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या टाईम पिरियडमध्ये किंवा या वेळेदरम्यान तुमच्या खात्यावर पेन्शन जमा होणार आहे। तर श्रोत्यांनो, काही श्रोते आहेत ज्यांना धीर नसतो आणि ते लगेच कमेंटमध्ये जे आहेत उलट सुलट कमेंट्स पाठवण्याचा जो आहे नेहमीच जो आहे दुर्व्यवहार करत असतात। तर हे कृपया टाळावं, कारण आम्ही जे आहे खूप मेहनतीने जे आहेत यादी प्राप्त करून घेत असतो। जिल्हावार मिळाली तर जिल्हावार, तालुकावार मिळाली तर तालुकावार, आणि ती यादी तुम्हाला जे आहे तुमच्यासमोर प्रसिद्ध करत असतो। त्यामुळे तुमचा सपोर्ट देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यासाठी श्रोत्यांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या पेमेंट शेड्यूलबद्दल माहिती प्राप्त होईल। त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्हाला या अशाच प्रकारचे योजनांचे तसेच शासकीय धोरणांचे व्हिडिओज आवडत असतील तर या चॅनलला नवनवीन अपडेट्स व नवनवीन माहिती, ताज्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर श्रोत्यांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात। पुन्हा काही जिल्हे आणि काही तालुक्यांची यादी, नवीन यादी आम्ही प्राप्त करून घेतलेली आहे त्या सर्व जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या यादीसह। तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या। धन्यवाद, नमस्कार।